तर हे कर. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मस्त मजेत आहात ना? मी प्रियांका मोरे तर केक टाउन या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. सो आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे डार्क चॉकलेट आणि कंपाऊंड चॉकलेट मध्ये. तर हे बघा, हे माझ्याकडे मोरडेचं, जवळ क्लोजअप घ्या. हे मोरडेचं, मी नाही दिसली तरी चालेल बा, क्लोजअप घे, क्लोजअप घे. ठीक आहे, या क्लोजअप मध्ये सॉरी ठीक आहे, मी ते एडिटिंग करणार. मोरडे हे चॉकलेट घेतलेलं आहे. हे बघा, हे प्युअर चॉकलेट आहे, डार्क चॉकलेट असं लिहिलेलं आहे त्याच्यावर. ठीक आहे, आणि कंपाऊंड चॉकलेट आहे ना, हे वेगळ्या ब्रँडचं आहे. ठीक आहे, परंतु यामध्ये लिहिले बघा डार्क कंपाऊंड. कळलं काय फरक आहे? हे बघा, पॅकेट्स ओळखताना ना पॅकेट्सवर व्यवस्थित नीट बघायचं. ठीक आहे, हे दोन्ही पण पॅकेट 500 ग्रॅमचेच आहे. हे याच्यामध्ये दिलेलं डार्क कंपाऊंड आणि यामध्ये दिलेलं आहे डार्क चॉकलेट CHD45. ठीक आहे, हे असं लिहिलेलं असतं. चॉकलेट असेल ना, प्युअर चॉकलेट असेल ना, तर त्याच्यावर लिहिलेलं असतं डार्क चॉकलेट. आणि जर कंपाऊंड चॉकलेट असेल तर ते प्युअर चॉकलेट नसतं, सो त्याच्यावर लिहिलेलं असतं डार्क कंपाऊंड. आता याच्यामध्ये ना हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही क्लोजअप घे. इन्ग्रेडियंट्स हे बघा, हे जे व्यवस्थित दिसतंय हे इन्ग्रेडियंट्स, ह्या इन्ग्रेडियंट्स मध्ये हे बघा, हे चेक करायचं. ठीक आहे, या इन्ग्रेडियंट्स मध्ये तुम्हाला कुठेही कोको बटर यूज केलेलं नाही. कुठे बघा मेन्शन केलंय का बघा, यामध्ये सॉरी हे इन्ग्रेडियंट्स नाहीये, सॉरी. हे बघा, या इन्ग्रेडियंट्स मध्ये इथे बघा, हे इन्ग्रेडियंट्स दिसतात का तुम्हाला? व्यवस्थित दिसतंय श्रावणी? हे बघा, याच्यामध्ये काय लिहिलंय बघा, पाम केरन ऑइल लिहिलेलं बघा. दिसलं तुम्हाला? व्यवस्थित बघा. हे बघा, यामध्ये काय लिहिलंय बघा, ऑइल यूज केलेलं आहे. ठीक आहे, हे ह्याला म्हणतात व्हेजिटेबल ऑइल्स. ठीक आहे, सो त्यामुळे हे जे चॉकलेट्स आहे, म्हणजे हे जे कंपाऊंड चॉकलेट आहे डार्कचं, ठीक आहे, हे डार्क कंपाऊंड चॉकलेट हे प्युअर नाही आहे. हा फरक आहे, त्यामध्ये व्हेजिटेबल ऑइल्स यूज केलेले आहे. आणि हे जे आहे डार्क चॉकलेट असं लिहिलेलं आहे त्याच्यावर मेन्शन, हे मोरडे ब्रँडचं आहे. ह्याचं तुम्हाला ह्याचं क्लोजअप मध्ये मी तुम्हाला हे दाखवते, जस्ट 1 मिनिट. हे बघा, त्याचे इन्ग्रेडियंट्स बघा, इकडे बघा. ठीक आहे, हे जे इन्ग्रेडियंट्स आहे बघा, शुगर आहे, कोका सॉलिड्स आहे, कोका बटर बघा, इथे मेन्शन केलेलं आहे कोका बटर. ठीक आहे, हे जिथे हे इन्ग्रेडियंट्स तुम्ही चेक करायचं. जेव्हा तुम्ही चॉकलेट्स परचेस कराल, प्युअर चॉकलेट जेव्हा तुम्ही परचेस कराल ना, तेव्हा हे इन्फॉर्मेशन आहे ना, ही खूप महत्वाची असते. ठीक आहे, सो मी माझी बहुतेक सगळे माझे कस्टमर्स आणि थोडे जे आउटसाइडर आहेत ते मला म्हणतात की तुमचे मॅडम प्रोडक्ट काय एवढे कॉस्टली असतात, चॉकलेट तुमचे केक पण खूप, चॉकलेट केक पण खूप कॉस्टली असतात आणि तुमचे अदर चॉकलेट रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत, ज्या वस्तू बनवते त्या सुद्धा खूप तुमच्या कॉस्टली असतात. का तर रिझन हेच आहे, कारण मी माझे सगळे प्रोडक्ट्स मध्ये प्युअर चॉकलेट यूज करते. सो बघितलात, थोडं क्लोजअप घ्या. प्युअर चॉकलेट हे यूज केले जाते, हे याला प्युअर चॉकलेट आहे. ह्याची जी प्राइस आहे ना, ही याच्यापेक्षा आहे ना, या कंपाऊंड चॉकलेट पेक्षा याची प्राइस जास्त आहे. तुम्हाला इथे मी प्राइस सुद्धा दाखवते, थोडस क्लोज घ्या. हे बघा, हे प्युअर चॉकलेट आहे मोरडेचं. दिसतंय? हे बघा, हे बघा, प्युअर चॉकलेट 500 ग्रॅम्स आहे. ठीक आहे, आणि ह्याची प्राइस बघा. हे बघा, MRP बघा लिहिली किती, 540. दिसतंय का? ठीक आहे, मी क्लोजअप मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ठीक आहे, हे प्युअर चॉकलेटची प्राइस आहे. आणि आता याची तुम्हाला दाखवते मी, हे आहे कंपाऊंड चॉकलेट, ह्याची प्राइस दाखवते मी तुम्हाला. हे बघा, इथे थोडंसं दिसतं तुम्हाला, हे ऍक्च्युली 1 आहे, हे थोडंसं लाईटली दिसत नाही, कदाचित कॅमेरामध्ये दिसणार नाही, पण हे 165. बघितलं किती डिफरन्स आहे. हे 540 रुपयाचं चॉकलेट्स आहे. थोडं क्लोजर घे, श्लोक जरा हात साईडला कर बाळ. हे बघा किती डिफरन्स आहे, प्राइस मध्येच किती डिफरन्स आहे. सो बघा, याची प्राइस 540 रुपये आहे आणि ह्याची MRP 160 आहे. किती डिफरन्स आहे तुम्ही विचार करू शकता. हे 540चं आहे आणि हे 160चं आहे, 500 ग्रॅमचंच आहे. हे प्युअर चॉकलेट आहे आणि हे कंपाऊंड चॉकलेट आहे. मोस्ट ऑफ द बेकर्स कंपाऊंड चॉकलेट्स यूज करतात, नॉट अ प्युअर चॉकलेट्स. सो हे डिफरन्स आहे. सो आय प्रेफर ऑलवेज प्युअर चॉकलेट.